हॅलो. तर आजची आपली रेसिपी आहे मेदूवडा. तर परफेक्ट आकारात आज आपण मेदूवडे बनवणार आहोत. तर त्यासाठी लागणार आहे आपल्याला उडदाची डाळ. तर इथे 3 वाटी उडदाची डाळ रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवली होती. तर दुसऱ्या दिवशी डाळ आपली छान भिजली आहे. तर आता आपण ती एका पातेल्यात काढून घेणार आहोत. पाणी फेकून द्यायचं आहे. तर डाळ काढून झाली एक पातेल्यामध्ये आपली. तर आता आपण ती मिक्सरला वाटून घेऊयात. मिक्सरच्या भांड्यात थोडं थोडं करून मिश्रण सगळं वाटायचं आहे. पण एक टिप आहे की एकदम थोडंसं पाणी वापरूनच आपल्याला हे वड्यांचं मिश्रण रेडी करायचं आहे. जास्त पातळ मिश्रण करायचं नाही, कारण की मग आपल्याला हवा तसा आकार वड्यांना देता येणार नाही. थोडंसं जाडसरच टेक्स्चर ठेवायचं आहे. जसं व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतं आहे त्या प्रमाणात आपल्याला सगळी डाळ बारीक वाटून घ्यायची आहे. डाळ वगैरे वाटून झाली की ती आपल्याला एका मोठ्या पातेल्यामध्ये ॲड करायची आहे, कारण की डाळीचं जे मिश्रण आहे वड्यांसाठीचं ते आपल्याला फेटावं लागणार आहे पुढे. तर त्यासाठी तुम्ही मोठं पातेलं वापरा. इथे जिरे आणि लसूण, 1 चमचा जिरे आहेत आणि थोडंसं लसूण फ्लेवरसाठी, वड्यांना थोडं छान असं चव येण्यासाठी आपल्याला हे 2 इन्ग्रेडियंट्स आपल्याला वापरायचे आहेत. तर बरेच लोक काही काही स्पायसेस टाकतात, खोबरं वगैरे, पण इथे फक्त हे 2 गोष्टी आपण वापरणार आहोत, लसूण आणि जिरे. तर त्याची पण एक पेस्ट करून घ्यायची आहे मिक्सरच्या भांड्यात आपल्याला थोडंसं पाणी ॲड करून, आणि ती पेस्ट आपल्याला ह्या मेदूवड्याच्या मिश्रणात ॲड करायची. ही दोन्ही पण लसूण आणि जिऱ्याची पेस्ट आणि वड्यांचं मिश्रण आपल्याला ह्या स्टेजला एकदा छान फेटून घ्यायचं आहे 5 मिनटं. वड्यांसाठीचं जे पीठ आहे ते पूर्ण फेटण्यावरच डिपेंड आहे, कारण की इथे आपण सोडा वगैरे काहीच वापरणार नाही आहेत. तर त्याच्यामुळे तुम्ही हे मिश्रण छान फेटलं पाहिजे 10 ते 15 मिनटं तरी, तर तुमचे वडे परफेक्ट होतील. आकार तर येणारच आहे परफेक्ट, पण क्रिस्पी होतील, खुसखुशीत होतील, जसे बाहेर आपण खातो सेम तसेच त्याच चवीचे. तर मिश्रण 5 मिनटं फेटून झालं की त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ ॲड करायचं आहे चवीनुसार. ते 1 चमचा मीठ वापरलं आहे. तर परत 10 मिनटं मी फेटणार आहे हे पीठ छान, म्हणजे ते हलकं होईल. आणि हे पीठ परफेक्ट झालं आहे त्याची अजून एक ओळख म्हणजे की एका भांड्यात पाणी घ्यायचं आहे आणि छोटूसा वडा त्याच्यामध्ये टाकायचा आहे. वडा पाण्याच्या वरती असा आला तरंगला तर तुमचं पीठ परफेक्ट रेडी आहे, वडे तळण्यासाठी रेडी आहेत. तर मग गॅसवर कढई ठेवायची आहे, थोडंसं तेल ॲड करायचं आहे जेव्हा तुम्हाला तळायचे असतील वडे. तेल गरम झालं की प्रॉपर शेप मी कसा दिलेला आहे वड्यांना. तर मी पळी वापरते नेहमी हे वडे करताना, आणि पळीच्या मागच्या साईडला मी हे थोडंसं पाणी लावून मिश्रणाचा एक छोटासा गोळा घेते, तो त्याच्यावर ठेवते. तो थोडा पसरवायचा हातानेच आणि मधोमध त्याला होल करायचं आणि मग तो तेलामध्ये सोडायचा. पण ही प्रोसेस करताना प्लीज काळजी घ्या, बी केअरफुल. खूप रिस्की आहे, कारण की आपण पाण्याचा हात लावतो तर ते पाण्याचे थेंब काही तेलामध्ये उडू शकतात. तर ती थोडी काळजी घ्या, थोडं रिस्की आहे, पण परफेक्ट शेपसाठी हीच ट्रिक आहे जी मी फॉलो करते आणि सोपी पण आहे, प्रॅक्टिसनेच जमते. मला पण सराव करूनच जमायला लागलं आहे. तर त्याच्यामुळे तुम्ही पण नक्की ट्राय करा, पण काळजी घ्या. तर थोडासा वेळ लागतो आणि मग तेलामध्ये सोडताना पण एकदम काळजी घ्या. हळूवार पळीने तो वडा सोडायचा आहे, एक एक करून. जेव्हा आपल्याला जमायला लागलं तेव्हा काही वाटत नसतं, जमायला लागतं तेव्हा काहीच वाटत नाही, आणि जमतंच, प्रॅक्टिसने जमतंच त्याच्यामुळे. आणि जेव्हा वडा आपण सोडतो त्याला अजिबात धक्का लावायचा नाही, चमचा वगैरे लावायचा नाही, मिक्स करायची घाईच करायची नाही. त्याला ॲटोमॅटिक थोडंसं वरती येऊ द्यायचं तेलाच्या, आणि मगच झाऱ्याने तो पलटायचा. थोडासा ब्राऊन झालेला असतो त्याच्यामुळे लगेच त्याला धक्का लावायचा नाही. आणि इथे बघू शकता आपला वडा बऱ्यापैकी ब्राऊन झाला आहे, तेलामध्ये छान मोकळा झाला आहे. तर आता तो छान आपण करून घेऊयात मस्त फ्राय, आणि मीडियम फ्लेमवरच, मंद आचेवरच आपल्याला हे वडे तळायचे आहेत. नाहीतर तेल खूप तापलेलं असतं तर ते वडे आपण जेव्हा सोडतो तेलामध्ये ते पटकन ब्राऊन होतील आणि आलटीपलटी करून मग ते आतमध्ये कच्चे राहतील आणि वरती ते असे ब्राऊन दिसतील. तर तसे ते नाही, आतमध्ये कच्चे राहिले तर ते खायला मजा येणार नाही एवढी. तर त्याच्यामुळे एकदम स्लो किंवा मीडियम ह्याच्यावरच तुम्ही हे वडे तळा, आणि नंतर मग थोडंसं क्रिस्पी करण्यासाठी 1-2 सेकंदासाठी थोडासा गॅस फास्ट करा.
पण अशाच पद्धतीने तळा, म्हणजे ते आतपर्यंत छान शिजतील आणि बाहेरून क्रिस्पी होतील. तर एक एक वडे करून आपण आता घेऊयात पटपट पटपट. तुम्ही बघू शकता, तुम्ही ही ट्रिक फॉलो केली, प्रॅक्टिस केली तर तुम्हालाही जमेल असे पटपट पटपट वडे परफेक्ट शेपमध्ये करायला. तुम्हालाही विचारतील मग की तुम्ही परफेक्ट कसे काय केले किंवा तू कसे काय केलेस परफेक्ट, आम्हाला पण सांग. तर तेव्हा तुम्ही ही ट्रिक नक्की तुमच्या फ्रेंड्सला सांगा. चला, तर आता आपण भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत लवकरच. तोपर्यंत व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा, कमेंट करा, लाईक करा. नवीन पहिल्यांदा बघताय व्हिडिओ चॅनलला, तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. आणि काही चुकलं असेल तर ते पण सांगा कमेंटमध्ये. भेटूया लवकरच. तोपर्यंत बाय.